सरकारने मागे घेतलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली। मनसेकडून मुंबईत अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। मनसेनं बॅनरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधलाय। मुंबईतील ऑटो टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला मुदतवाढ दिल्यानंतर मनसेने आपली भूमिका जाहीर केलेली आहे। मनसेने राज्य सरकारचा तीव्र शब्दांमध्ये विरोध केलेला आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता, हा बॅनर आहे। या बॅनरच्या माध्यमातून दादर परिसरामध्ये हा मनसेकडून बॅनर लावलेला आहे। बॅनरवरील मजकूर मी आपल्याला वाचून दाखवतो की हे काय करणार मराठीची सक्ती, हे तर करत आहेत परप्रांतीयांची भक्ती, आता मनसेच उतरवणार यांची मस्ती, असा मजकूर लिहिलेला हा बॅनर आपण पाहतोय दादर परिसरामध्ये आहे। असेच बॅनर जे आहेत ते मनसेकडनं संपूर्ण मुंबईमध्ये लावण्यात येणार आहेत। आणि या बॅनरच्या माध्यमातून आपण पाहताय की मनसे उतरणार मस्ती म्हणजे नेमक्या कशा प्रकारे ही मस्ती उतरणार, कारण मनसे आपण पाहतो की मराठीच्या मुद्द्यावरून आपण अनेक उदाहरणं पाहिलीत की ते खळखटाकपर्यंत ते आक्रमक असतात। आता आपण हा जो बॅनर लागलेला आहे याबाबत मुंबईकरांच्या काय भावना आहेत, मनसेची भूमिका कशी वाटते त्यांना, आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। दादा काय सांगाल, हा बॅनर आपण वाचलेला आहे? खूप चांगली आहे, खूप चांगली आहे मराठी लोकांसाठी। हे मी मनसे साहेबाचा म्हणजे साहेबाचा अभिमान करतो की गोरगरीब मराठी लोकांना रोजगार भेटणं आणि चांगलं राहणं, याच्याबद्दल मी साहेबाचे मनापूर्वक अभिमान आहे। पण ह्या रिक्षा चालकांचं म्हणणं आहे की त्यांना मराठी शिकण्यासाठी काहीतरी थोडासा अवधी मिळावा, काही कालावधी मिळावा, जेणेकरून कालावधी घेणार ते लोक। पूर्ण महाराष्ट्र घेतलं भैया लोकांना, आता काय संपूर्ण घेणार आहे का? मराठी लोक कुठे जाणार, कुठे जाणार? आपले घरदार हे लोक सगळे जमा करतात, रोडवर येणार ना मग मराठी लोक कुठे जाणार? मराठी लोक सांगा तुम्ही। तर आपण पाहिलं की हा एक सामान्य मुंबईकर होता, त्याला ही मनसेची भूमिका योग्य वाटते। आता आपल्याला पाहावं लागेल की मनसेने ही भूमिका जाहीर केल्यानंतर आता राज्य सरकारकडून मनसेच्या भूमिकेबद्दल काय प्रतिक्रिया येते, ऑटो टॅक्सी चालकांच्या संघटनांकडून काय भूमिका व्यक्त करण्यात येते, आणि आता हे बॅनर संपूर्ण मुंबईभर लागल्यानंतर ह्या मराठी सक्तीच्या आंदोलनाचं पुढे कसं स्वरूप होत जातं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह मी राजेश शिंदे, न्यूज 18 मराठी, मुंबई। पाहुयात पुढची बातमी। उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दहिसर पूर्वमध्ये आयोजित जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकून घेतल्या। यावेळी 60हून अधिक तक्रारी तात्काळ सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले। नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत त्यांचं त्वरित निराकरण केलं। महापालिका सेवा, पुनर्विकास प्रकल्प, पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, आरोग्य सेवा, पोलीस प्रशासन, खेळाची मैदानं, प्रकल्पग्रस्तांना भरपाई तसेच इतर नागरी सुविधांशी संबंधित मुद्द्यांचा यात समावेश होता। या वो अपनी स्वेच्छता से बिना कोई राजनीतिक हस्तक्षेप वो तय करें कौन उनका शिल्पकार बनेगा उनके जीवन का, कौन उनके क्षेत्र में स्लम रीडेवलप कर सकता है। चुनते हुए अच्छे लोगों को लाए, ट्रैक रिकॉर्ड देके, आर्थिक क्षमता देके, और कोई अच्छे लोगों से पूरे कागज पत्र करके एडवांस में रेंट जमा हो, अधिकारी प्रशासन के पास पूरी व्यवस्था के साथ मिलकर अगर काम करेंगे तो अवश्य मेरी इच्छा है कि पूरे उत्तर मुंबई में सभी स्लम रीडेवलप हो सके, सभी लोगों को एक अच्छा घर मिले, पक्का घर मिले। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रीय महिला आयोगाने एका अत्यंत चिंताजनक घटनेची स्वतःहून दखल घेतली आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर ग्रामीण रुग्णालयात प्रवेश नाकारल्यामुळे एका महिलेला रस्त्याच्या कडेला बाळाला जन्म द्यावा लागला होता। या घटनेत स्थानिक नागरिक आणि एक प्रवासी डॉक्टर यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे आई आणि नवजात बाळाचे प्राण वाचले। या प्रकारातून आपत्कालीन मातृत्व आरोग्य सेवा आणि संस्थात्मक प्रसूती व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचं स्पष्ट झालंय। महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आणि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले। या प्रकरणावर 7 दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी सांगण्यात आले।